नमो नमः. आपण पाहत आहोत MA सेकंड इयरच्या थर्ड सेमचा साहित्यशास्त्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आहे जो मम्मट विरचित आहे. त्याचा 7वा आणि 8वा उल्हास या वेळेला अभ्यासायला आहे. तर त्याची प्रस्तावना कशी लिहायची ते आपण पाहत होतो. तर मम्मटांनी लिहिलेला काव्यप्रकाश याच्यामध्ये एकूण 10 उल्हास आहे. तर त्याची प्रस्तावना अशी लिहिता येईल की साहित्यशास्त्र विषयक ग्रंथांमध्ये अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मम्मटाचार्य विरचित काव्यप्रकाश हा ग्रंथ महत्त्वपूर्ण मानला जातो. काव्यप्रकाश या ग्रंथात एकूण 10 उल्हास आहेत. मम्मटाचार्यांनी रसाला काव्याचा आत्मा मानला आहे. साहित्यशास्त्रात एकूण 9 रस सांगितलेले आहेत. 6व्या उल्हासापर्यंत काव्याचे स्वरूप वर्णन करून झाल्यानंतर 7व्या उल्हासामध्ये काव्य दोषाचे वर्णन केलेले आहे. तर काव्य दोष जे आहेत ते 3 सांगितलेले आहेत. पहिला जो दोष आहे तो आहे रसहानी करणारा घटक. दुसरा आहे रसपोषक वाच्यार्थ व्यंगार्थाला हानी पोहोचवणारा घटक. आणि तिसरा जो दोष आहे तो आहे रस व अर्थ दोघांचेही पोषक शब्द त्यांना हानी पोहोचवणारा घटक. तर अशा प्रकारे आपण काव्य दोष जे आहे ते पाहत आहोत. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं की मम्मटाचार्यांनी काव्यप्रकाशच्या 7व्या उल्हासामध्ये अगोदर त्यांनी 6व्या उल्हासापर्यंत जे काव्याचं स्वरूप आहे ते वर्णन करून झालेलं आहे. आता ते काव्याचे दोष कोणते असतात त्याचं वर्णन करताना सांगत आहेत की रसहानी करणारा घटक जो असतो तो म्हणजे पहिला दोष काव्यातला की रस जो आहे मुख्य रस जो आहे त्याला जर हानी होत असेल तर तो काव्याचा दोष आहे. त्यानंतर जरी रसपोषक आहे पण वाच्यार्थ व्यंगार्थाला हानी पोहोचवणारा जर घटक असेल तर तो सुद्धा काय होणार तर काव्याचा दोष होणार. त्याच्यानंतर तिसरं जो आहे की रसाला हानी नाही आहे अर्थाला हानी नाही आहे परंतु जे शब्द आहे त्याच्यामधल्या वर्णांमध्ये जर काही हानी आहे तर तो होणार जो साहित्य आहे किंवा काव्य आहे त्याच्यामधला दोष म्हटला जाईल. आता पुढे बघू आपण. पुढे काय म्हटलेलं आहे हतीही म्हणजे अपकर्ष शब्द वगैरेला म्हणजेच वर्णरचनेला हानी पोहोचविणारा. तर आपण तिसरं जे पाहिलं ना की पाहिलं की रसाला जर हानी असेल तर दोष आहे. मग दुसऱ्याच्यात पाहिलं की रसाला हानी नाही आहे पण जो अर्थ सांगितलेला आहे त्याला हानी पोहोचली मग तो दोष आहे. मग तिसऱ्या याच्यात पाहिलं की रसालाही हानी नाही आहे अर्थालाही हानी नाही आहे परंतु मग तिसरं जे म्हटलं त्यांनी हती म्हणजे अपकर्ष की शब्द वगैरेला म्हणजेच वर्णरचनेला हानी. शब्दांमध्ये जी वर्णरचना वापरलेली आहे त्याच्यामध्ये संधीचा दोष असेल किंवा वर्णरचनेचा दोष असेल तर मग तो काय झाला काव्यामधला दोष झाला. नंतर आहे विशेष लक्षणम आह. आता विशेष लक्षण म्हटलेलं आहे दुष्टम पदम श्रुती कटू च्युत संस्कृती अप्रयुक्तम असमर्थम निहतार्थम अनुचितार्थम निरर्थकम अवाचकम त्रिधा अश्लीलम. ही 50वी कारिका आहे. त्याच्यानंतर त्यालाच लागून 51वी कारिका आलेली आहे संदिग्धम अप्रतितम ग्राम्यम नेयार्थम अथ भवेत क्लिष्टम अविमृष्ट विधेयांशम विरुद्धम अतिकृतम समासगतम एव. आता काय म्हटलेलं आहे पहा. आता प्रत्येक दोषाचे विशेष लक्षण सांगतात. एकूण 16 दोषांचे नामनिर्देश करतात. नंतर प्रत्येकाचे विशेष लक्षण सांगतात. आता एकूण किती दोष आहेत मग 16 दोष सांगितलेले आहेत. ठीक आहे 16 दोष सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पददोष म्हणजे पदांमध्ये असलेले दोष. पद म्हणजे शब्द मराठीमध्ये ज्याला आपण शब्द म्हणतो संस्कृतमध्ये पददोष एकूण 16 आहेत. पहिला आहे श्रुतिकटू. श्रुतिकटू म्हणजे कानांना कटू वाटणारे ऐकायला कटू. नंतर च्युत संस्कृती. च्युत म्हणजे सोडलेले काय सोडलंय तर संस्कृती सोडलेले च्युत संस्कृती. अप्रयुक्त म्हणजे जे कधी पण प्रयुक्त केल्या जात नाही असे. असमर्थ म्हणजे ज्याच्यामध्ये सामर्थ्य नाही असे. निहतार्थ निहित असे अर्थ असलेले म्हणजे एक विशिष्ट असा अर्थ असलेले परंतु तिथे तो फिट बसणार नाही असा. नंतर अनुचितार्थ अनुचित अर्थ म्हणजे
उचित म्हणजे काय, योग्य अर्थ, आणि अयोग्य अर्थ या अर्थाने, अनुचित अर्थ, निरर्थक म्हणजे ज्याला काही अर्थच नाही आहे असा, अवाचक की वाचनीय नसलेला, अवाचक. नंतर त्रिविध अश्लील, 3 प्रकारचे अश्लील. त्यानंतर संदिग्ध म्हणजे ज्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे असं. त्याच्यानंतर अप्रतीत की प्रतीत होत नाही आहे. प्रतीत होणे म्हणजे काय की कळणे, पण अप्रतीत म्हणजे कळतच नाही आहे नेमकं काय सांगायचं आहे. ग्राम्य म्हणजे की ग्राम्य म्हणता येईल की असभ्य वगैरे ज्या प्रकारे. नेयार्थ, नेय अर्थ, नेण्याचा अर्थ असलेले. त्यानंतर क्लिष्ट, क्लिष्ट म्हणजे कठीण. अविमृष्ट विधेयांश. नंतर आहे विरुद्धम अतिकृतम, आणि विरुद्ध कृती दर्शविणारे. ठीक आहे. तर आता पहिले म्हटलेलं आहे श्रुतिकटू, परुष वर्ण रूपम दुष्टम यथा. की श्रुतिकटू म्हणजे की ऐकायला जे कठोर वाटत आहे आपल्याला असे जे आहेत ते परुष वर्ण रूपम दृष्टम यथा. तर आता पुढे म्हटलेलं आहे अनंगम अंगम, त्याचं उदाहरण आहे म्हणजे हे अनंगम अंगम गृहापांगम भंगम गीत तरंगितैः आलिंगितः स तन्वंग्या कांत्यार्थ लाभते कदा. जेव्हा कठोर वर्णांचा प्रयोग काव्यात केला जातो व तो रसाला बाधक असतो तेव्हा श्रुतिकटू दोष होतो. उदाहरणार्थ मदनाने मंगल घर असावे त्याप्रमाणे, मदनाचे मंगल घर असावे त्याप्रमाणे तिचे ते कटाक्ष आहेत. या कटाक्षाच्या तरंगांनी त्या नायकाला ती तन्वंगी आलिंगन देईल. ही कृतार्थता तो कधी प्राप्त करेल. आता हे जे उदाहरण आहे ना ते शृंगार रसाचं उदाहरण आहे, पण इथे जे वर्ण वापरलेले ते कटू वर्ण. आता कटू वर्ण, कठोर वर्ण जे असतात ना ते कोणते की जसं की अ आ इ जी आहे आपली त्याच्यामध्ये व्यंजन आहेत क ख ग घ, तर त्याच्यामधले क ख ग घ न असे 5 वर्ण. क वर्गामध्ये 5 वर्ण, त्याच्यानंतर च वर्गामध्ये 5 वर्ण. प्रत्येक वर्ग जे आहे प वर्ग क च ट त प, त्यामध्ये जे पहिले 2 वर्ण आहेत आणि नंतरचे पहिले 2 आणि दुसरे 2 असे करू. आणि 5वा जो आहे तो काय अनुनासिक. तर अनुनासिक मधले 5 आहेत यमंगन नम ज्याला म्हटलं जातं की शेवटचे वर्ण. क ख ग घ न मधला वाङ्मयातला न, च छ ज ज न्य मधला न्य, ट ठ ड ड ण मधला ण बाणाचा, त थ द द न मधला न नळाचा, च छ ज ज न्य मधला न्य. हे 5 काय आहे अनुनासिक. मग इकडे राहिले 4 वर्ण क ख ग घ. तर त्यातले जे पहिले जे वर्ण आहेत ते कठोर वर्ण क ख, आणि ग घ जे आहे ते मृदू वर्ण. म्हणजे कानांना कठोर वाटणारे जे वर्ण ते काय झाले कठोर क ख, आणि मृदू वर्ण ग घ. ठीक आहे. इकडे च छ ज झ न्य, तर च छ हे काय आहे कठोर आणि ज झ हे काय आहे मृदू. ठीक आहे. तसेच पूर्ण याच्यामध्ये येतील मग ट ठ ड ढ, तर ट आणि ठ हे कठोर आणि त्याच्यानंतरचे मृदू. ठीक आहे. त थ द ध न मध्ये पण तसंच त आणि थ हे कठोर आणि द ध हे मृदू. ठीक आहे. तर हे कठोर व्यंजन ज्याच्यामध्ये जास्त वापरलेले आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये हा जो रस आहे तो शृंगार आहे म्हणून तो दोष. आता पहा इथे म्हटलेलं आहे की इथे शृंगार रस आहे. कार्तार्थ्य शब्द कठोर वर्णांनी युक्त आहे. कारण की पहा आता क ख आपण म्हटलं क काय आहे कठोर, त थ मधला त काय आहे कठोर. फॅन बंद केला आपण. श्रुतिकटूमध्ये पाहिलं की शृंगार रसाचं उदाहरण बघितलं आपण, पण त्यामध्ये कातार्थ्य हा जो शब्द आहे तो कठोर व्यंजनांनी युक्त आहे. कारण की क आणि ख हा कठोर व्यंजन, त्याच्यातला क आला, त थ द द न मधला त आणि थ हे दोन्ही पण कठोर व्यंजन ते पण याच्यामध्ये आले. त्याच्यामुळे रसाला अनुकूल नाही म्हणून इथे श्रुतिकटू दोष आलेला आहे. जे रस आणि जे व्यंजन वर्ण आहेत यांचं सुद्धा किती विचारपूर्वक मांडणी करावी लागते.
कठोर व्यंजन कुठे लागतील? मग जिथे भयानक रस आहे, जिथे रौद्र रस आहे, तिथे मग पूर्ण कठोर वर्णांचा समावेश करावा लागेल. पण जर तुम्ही शृंगार रसाचा प्रयोग करत आहात तर तुम्हाला व्यंजनसुद्धा मृदू व्यंजन वापरावे लागतील, जेणेकरून त्या रसाला हानी होणार नाही, कर्णकटू ते वाटणार नाही. शृंगार रस हा शृंगार रसच वाटला पाहिजे ऐकताना सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे च्युत संस्कृती. व्याकरण लक्षणहीनम यथा एतन मंद विपक्वंती दुःखफलश्यामोदर पांडुर प्रांतम हंत कुलिंद सुंदर करस्पर्शक्षमं लक्ष्यते तत् पल्लीपतिपुत्री कुंजरकुलं कुंभाभयाभ्यर्थना दीनं त्वाम् अनुनाथने कुचयुगं पत्रावृतं मा कृताः. अत्र अनुनाथने इति सर्पिषः नाथते इत्यादौ आशिषि एव नाथतेः आत्मनेपदः विहितम्. आशिषि नाथ इति अर्थतु याचनमर्थः तस्मात् अनुनाथति स्तनयुगम् इति पाठनीयम्. तर पहा आता काय म्हटलेलं आहे, जेव्हा व्याकरणदृष्ट्या शब्दांचा प्रयोग चुकीचा असतो तेव्हा च्युत संस्कृती दोष होतो. आता च्युत संस्कृतीचा अर्थ संस्कृतीशी नसून व्याकरणाशी आहे. ठीक आहे. तिथे अंडरलाईन करून घ्या व्याकरणाच्या खाली. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा व्याकरणदृष्ट्या शब्दांचा प्रयोग चुकीचा असतो तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे? च्युत संस्कृती. च्युत म्हणजे सोडलेला, संस्कृतीला सोडलेला म्हणजेच काय? व्याकरणाला बाध झालेला. ठीक आहे. एका जंगलातील राजाच्या मुलीला उद्देशून म्हणतात. आता जे उदाहरण दिलेलं आहे ना त्याचं ते भाषांतर आहे खाली, जे आपण श्लोक वाचला त्याचं. एका जंगलातील राजाच्या मुलीला उद्देशून म्हणतात, हे पल्लीपतीच्या मुली, किंचित पिकलेल्या तेंदूफळाप्रमाणे मध्ये सावळे व सभोवताल पिवळे असलेले तुझे कुचद्वय वक्षस्थळ एखाद्या शबर युवकाच्या हस्तस्पर्श होण्यास योग्य आहेत. हे हत्तीचे समुदाय आपल्या गंधस्थळाला पराभव मानून दीनपणे तुझी क्षमा मागत आहे. तेव्हा असे तुझे वक्षस्थळ पानांनी झाकून टाकू नकोस. इथे खूप जास्त प्रमाणामध्ये शृंगार रसाचं वर्णन आहे. पण इथे त्यांचं म्हणणं आहे की इथे अनुनाथ ते हे क्रियापद आत्मनेपदी वापरले आहे. हे क्रियापद आशिषी आशीर्वाद देणे, आशंसा करणे या अर्थात आत्मनेपदी असते. उदाहरणार्थ सर्पिशः नाथते, तू प्राप्त होवो असा आशीर्वाद देतो किंवा अपेक्षा करतो. मागणे या अर्थात तो परस्मैपदी असतो. इथे मागणे अर्थ असल्यामुळे तो परस्मैपदी आवश्यक आहे, परंतु अनुनाथती स्तनयुगम असे वाचावे. इथे अनुनाथते पदात च्युत संस्कृती दोष आहे. मग आता इथे आपल्याला जसं माहिती आहे की क्रियापदांमध्ये दोन पद असतात, आत्मनेपद आणि परस्मैपद संस्कृतमध्ये. हिचं जसं गच्छती, पठती, लिखती, खादती हे कोणत्या पदाचे? परस्मैपदाचे उदाहरण आहेत. म्हणजे जे क्रियापद आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे परस्मैपद आणि दुसरं म्हणजे आत्मनेपद. तर आपण जे प्रकर्षाणी किंवा जास्त प्रमाणामध्ये जे वापरतो ते आहे परस्मैपद. बालकः गच्छति, बालकः आगच्छति, उपविशति, पठति, अहम लिखामि, अहम खादामि, पिबामि. हे सगळे जे क्रियापद ते कशाचे उदाहरण आहेत? परस्मैपदाचे. परंतु भाषते, वर्तते हे कशाचे उदाहरण आहेत? आत्मनेपदाचे. म्हणजे ज्या क्रियापदांच्या शेवटी ते इथे अंते, से इथे द्वे हे जे प्रत्यय लागलेले असतात, हे जे प्रत्यय ई वहे महे, से इथे द्वे, ते इथे अंते, हे प्रत्यय कशाचे? आत्मनेपदाचे. आणि मी वह मह, सी थह थ, ती तह अंती हे परस्मैपदाचे आहेत. ठीक आहे. मग आता इथे ही गडबड झालेली आहे या उदाहरणामध्ये, या श्लोकामध्ये, की परस्मैपद आणि आत्मनेपदी जे क्रियापद आहे याच्यामध्ये त्यांनी घोळ घातलेला आहे, म्हणून तो दोष निर्माण झालेला आहे. म्हणजे व्याकरणदृष्ट्या तो दोष तयार झालेला आहे. मग इथे काय म्हणलेलं आहे की इथे अनुनाथते हे क्रियापद आत्मनेपदी वापरलेले आहे. अनुनाथते हा प्रयोग नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
तर हा प्रयोग आत्मनेपदी झालेला आहे क्रियापद. हे क्रियापद आशिषी आशीर्वाद देणे, आशंसा करणे या अर्थात आत्मनेपदी असते. उदाहरणार्थ सर्पिशः नाथते, तू प्राप्त हो या अर्थामध्ये आशीर्वाद देतो किंवा अपेक्षा करतो. मागणे या अर्थात तो परस्मैपदी असतो. हा जो क्रियापद आहे ना, याचे दोन अर्थ आहेत. म्हणजे एक म्हणजे आशीर्वाद देणे, दुसरं म्हणजे मागणे. मग आता म्हटलेलं आहे की जेव्हा तो आशीर्वाद देण्याच्या भावामध्ये असतो तेव्हा त्याचं काय करावं लागते, आत्मनेपदामध्ये प्रयोग करावा लागतो. की जसं सरशीप नाथते, नाथते हा जो क्रियापद आहे तो जेव्हा आशीर्वाद युक्त असतो तेव्हा तो आत्मनेपदात असतो. परंतु मागणी करते या अर्थामध्ये जर तो असेल तर तो परस्मैपदामध्ये हवा. म्हणजे इथे काय पाहिजे होतं, अनुनाथती पाहिजे होतं, तिथे त्यांनी अनुनाथते केलं. तिथे अनुनाथतेच्या खाली अंडरलाईन करा आणि खाली इथे आलेलं आहे पहा. म्हणून अनुनाथती स्तनयुगम असं पाहिजे होतं, तिथे अनुनाथते पदात च्युत संस्कृती दोष आहे. ठीक आहे. आता पेपरला तुम्हाला हा जो श्लोक आहे तो पूर्ण जरी नाही आठवला तरी त्याची सुरुवात तरी आठवून ठेवायची. एतन मंद डॅश 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 करून शेवटी मा कृथाहा, ठीक आहे, करायचं. आणि या श्लोकामध्ये हे सांगायचं मग अनुनाथते हा जो क्रियापद आहे तो आत्मनेपदी वापरलेला आहे. परंतु हा जो क्रियापद आहे तो आशिष देण्याच्या वेळी आत्मनेपदी असतो, परंतु मागणी करते वेळी तो परस्मैपदामध्ये असतो. म्हणून तिथे प्रयोग काय पाहिजे, अनुनाथती पाहिजे. परंतु इथे प्रयोग आलेला आहे अनुनाथते आलेला आहे. म्हणून हा च्युत संस्कृती हा दोष त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. ठीक आहे. तर एवढा मोठा श्लोक आहे, हा आठवला नाही आठवला तर याची सुरुवात आणि शेवट मा कृथा, हा सुरुवात आहे एतन मंद डॅश 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 करून मा कृथा, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहायचं की या श्लोकामध्ये जो हा शब्द आहे अनुनाथते हा आत्मनेपदी नाही असला पाहिजे, तो परस्मैपदी असला पाहिजे, कारण तिथे मागणी झालेली आहे. हा च्युत संस्कृती दोष या काव्यामध्ये निर्माण झालेला आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण दोन दोष पाहिले, ते पददोष आहेत. पहिला दोष होता श्रुतिकटू. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जो श्लोक होता अनंगनम डॅश 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 करून लाभते कदा असं लिहिणार आपण. आणि त्याच्यामध्ये लिहिणार की हा जो श्लोक आहे तो शृंगार रस प्रधान आहे, परंतु त्याच्यामध्ये कातार्थ्य हा जो शब्द आहे याच्यामध्ये कठोर वर्ण वापरल्यामुळे तिथे श्रुतिकटू रसाला बाधक असा जो दोष आहे तो निर्माण तयार झालेला आहे. त्याच्यामुळे श्रुतिकटू हा दोष आपल्याला दिसतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण हे लिहिणार एतन्मंद डॅश 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 मा कृथा या श्लोकामध्ये अनुनाथते याच्यामध्ये आत्मनेपदी वापरायला आहे, वास्तविक पाहता तो परस्मैपदी पाहिजे. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल. नंतर आहे अप्रयुक्तम तथा अन्मातम अपि कविभिः अनादृतम यथा यथा अयम दारुणाचारः सर्वदैव विभाव्यते तथा मन्ये दैवतः अस्य पिशाचो राक्षसो अथवा अत्र दैवत शब्दः दैवतानि पुंसी वा इति पुंसी अपनातो अपि न केषुचित प्रयुज्यते. आता पहा काय म्हणलेलं आहे, अप्रयुक्तम हा जो दोष आहे हा कसा होणार, अप्रयुक्तम दोष तेव्हा होतो जेव्हा व्याकरणदृष्ट्या शास्त्रदृष्ट्या शब्दकोशानुसार एखादा शब्द शुद्ध असतो पण काव्यात तसा कधीच प्रयुक्त केलेला नसतो. इतर कवींनी अनादृत केलेल्या शब्दाचा प्रयोग जेव्हा कवी प्रयुक्त करतो तेव्हा अप्रयुक्त दोष होतो. उदाहरणार्थ हा नेहमी दारुण असे आचरण करतो, सर्वदा भयानकपणे वागताना दिसतो, मला वाटते याचे दैवत पिशाच किंवा राक्षस आहे. इथे दैवतः पद अप्रयुक्त दोषाने युक्त आहे कारण तो पुल्लिंगी वापरला आहे. अमरकोशात दैवतानी पुंसी वा असा दैवत शब्द पुल्लिंगीही प्रयुक्त करावा असे म्हटले आहे, तरी कोणीही कवीने असा पुल्लिंगी प्रयोग केला नाही, म्हणून तो नपुसकलिंगीच प्रयुक्त करावयास पाहिजे. आता वा इथे गडबड कशी आहे, हा जो शब्द आहे तो शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे किंवा कोश वगैरे जे आहेत त्याच्या दृष्ट्या बरोबर आहे, पण
तो शब्द कधीच कुठल्या काव्यामध्ये कोणत्याच कवीने तसा वापरलाच नाही आहे, तरी पण तो दोष होणार. की जरी तो आहे म्हणजे व्याकरणदृष्ट्या नियमाच्या दृष्टीने तो बरोबर आहे, पण कोणत्याच काव्यामध्ये कोणत्याच कवीने तसा प्रयोग त्याचा कधीच केलेला नाही आहे, तरीसुद्धा तो दोष होणार. म्हणजेच पहा की जेव्हा एखादा कवी काव्य तयार करण्याची मनीषा असते त्याच्या मनामध्ये, तर त्याला बाकीच्या कवींच्या काव्याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच त्याला काव्य तयार करता येणार है ना. आणि या साहित्यशास्त्रविषयक जे ग्रंथ आहेत तेव्हा त्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच तो चांगलं उत्तम असं काव्य निर्माण करू शकेल. त्याच्याशिवाय त्याचं काव्य उत्तम होऊच शकत नाही. की त्याला जर हे बारकावेच माहिती नसतील, की शृंगार रस त्याला माहिती आहे, पण शृंगार रसामध्ये कठोर व्यंजन नाही वापरायचे हे त्याला माहिती आहे. आता इथे हे शृंगार रसाचं श्लोक आला पहिल्या याच्यामध्ये, बरोबर आला, अर्थ बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण वर्ण कठोर आहेत म्हणून श्रुती कटू झाला, हे त्याला बारकावे माहिती असले पाहिजे. नंतर दुसऱ्या याच्यात पाहिलं आपण की व्याकरणाची सुद्धा त्याला जाणीव असली पाहिजे, की कुठे मी कोणता प्रयोग कोणत्या शब्दाचा कसा केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण तिसरं पाहतोय, त्याला इतर कवींच्या सुद्धा काव्याचा अभ्यास असला पाहिजे, की एखाद्या कवीने एखादा शब्द त्याच्या काव्यामध्ये कसा वापरलेला आहे. जरी अमरकोशामध्ये आता त्यांनी तेच सांगितलं सांगताना की दैवतः हा जो शब्द आहे अमरकोशामध्ये अमरसिंहांनी लिहिलेला एक कोशग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एकाच शब्दाला अनेक शब्दांचे पर्यायवाची शब्द दिलेले आहेत. जसं की संस्कृत टू संस्कृत डिक्शनरी किंवा इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी पाहिली आपण एखादी, त्यात काय असतं, इंग्लिश शब्दाला एक दुसरा समानार्थी शब्द दिलेला असतो, किंवा इंग्लिश टू इंग्लिश असं सुद्धा असते. म्हणजे एक शब्द आहे त्याला दोन पर्यायी इंग्लिश शब्द दिलेले आहेत. तशीच ही अमरकोश म्हणजे काय, संस्कृत टू संस्कृत डिक्शनरी आहे. तर त्याला एका शब्दासाठी अमरसिंहांनी एका शब्दाला कधी कधी 10, कधी कधी 12, कधी कधी 13 पर्यायवाची शब्द सांगितलेले आहेत. आणि ते सुद्धा श्लोकबद्ध आहे, म्हणजे म्हणजे त्याची गायन करता येईल असे आहेत, गीती आहेत ते संस्कृतमध्ये. संस्कृत टू संस्कृत डिक्शनरी जी आहे ती, तर तो कोश आहे म्हणजे डिक्शनरी आहे, की एखादा ज्याला संग्रह आहे शब्दांचा, तर त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. इथे दैवतः पद अप्रयुक्त दोषाने युक्त आहे, कारण तो पुल्लिंगी वापरलेला आहे. अमरकोशात दैवतानी पुंसीवा. आता पहा, अमरकोशात सांगताना अमरसिंहांनी लिहिलेल्या अमरकोशात काय म्हटलेलं आहे, की दैवतानी पुंसीवा, की असा दैवत शब्द एक तर नपुसकलिंगातही वापरू शकता तुम्ही आणि पुल्लिंगातही वापरू शकता, असं अमरसिंहांनी म्हटलेलं आहे. अमरकोशामध्ये प्रयुक्त करावा असे म्हटले आहे, तरी कोण्याही कवीने आतापर्यंत तो पुल्लिंगात वापरलेला नाही आहे, म्हणून तो नपुसकलिंगीच प्रयुक्त करावयास पाहिजे. म्हणून दैवत हा शब्द जेव्हा पण येणार तो कोणत्या लिंगामध्ये येणार, मग नपुसकलिंगात येणार. व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे, परंतु काव्यदृष्ट्या चुकीचं आहे. त्याला काय म्हणायचं, मग अप्रयुक्तम. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे जे पाहिलं त्याचं रिव्हिजन करू. आज आपण पाहिलं की MA सेकंड इयरमधला जो 3rd सेम आहे त्याच्यातले कोणते कोणते विषय आपल्याला आहे ते आपण पाहिले. त्याच्यामध्ये पाहिलं की पहिला जो विषय आपला तो कोणता आहे, संस्कृत भाषा व साहित्य संशोधन. याच्यामध्ये तुम्हाला रिसर्चच्या विषयीच्या गोष्टी अभ्यासायला मिळतील. ते मला वाटते फर्स्ट सेमला पण झालं होतं तुमचं संशोधन पद्धतीमध्ये. त्याच्या पुढे जाऊन आता संस्कृत भाषेची संशोधन कसं रिलेट होते, त्याचा कसा संबंध आहे, हे तुम्ही ज्या पेपरमध्ये अभ्यासाल तो पेपर आहे संस्कृत भाषा आणि साहित्य संशोधन. त्यानंतरचा दुसरा जो पेपर आहे तो आता आपण बघत आहोत, त्याचं नाव आहे साहित्यशास्त्र. आणि त्यामध्ये आपल्याला निर्धारित केलेलं जे पुस्तक आहे ते आहे काव्यप्रकाश, जे मम्मटांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 उल्हास आहे, पण आपल्याला मात्र अभ्यासाला यावेळेला 7वा आणि 8वा उल्हास आहे. ठीक आहे. साहित्यशास्त्रामध्ये काय येतं, साहित्याच्या विषयीचं शास्त्र आहे ते, साहित्याच्या विषयीचे नियमावली त्याच्यामध्ये दिलेल्या असतील. ते जे शास्त्र आहे ते झालं साहित्यशास्त्र. त्याच्यामध्ये अनेक साहित्यकार आहेत आणि अनेक साहित्यशास्त्रविषयक ग्रंथ आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं. त्याच्यापैकी आपल्याला हाच ग्रंथ आता यावेळेला अभ्यासाला आहे. त्यानंतर आहे नाट्यशास्त्र आणि नाटक. आता नाट्यशास्त्र जो आहे तो भरतमुनींनी लिहिलेला ग्रंथ, त्याला पंचमवेद सुद्धा म्हटलं जातं. आणि नाटक त्याच्यामध्ये आपल्याला दशरूपक हा त्याचे रचनाकार कोण आहे बघा, धनंजय. हे जे आहेत त्यांनी लिहिलेलं दशरूपक जे आहे, धनंजय विरचित दशरूपक जे आहे त्याच्यामध्ये एकूण किती प्रकाश आहे बघा, शेवटी असेल बघा,
4 प्रकाश आहेत. ठीक आहे, 4 प्रकाश म्हणजे 4 भाग आहेत त्याचे. त्याच्यातला आपल्याला पहिला 1, 2, 3 1 ते 3 प्रकाश आहेत तुम्हाला यावेळेला अभ्यासायला. त्याच्यानंतर आहे संस्कृत गद्य काव्य. संस्कृत गद्य काव्य म्हणजे काव्याचे 2 प्रकार आहेत, गद्य आणि पद्य. पद्य म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये श्लोक आहेत. ठीक आहे, आणि गद्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये श्लोक किंवा काव्यरचना जी आहे ती धड्यासारखी आहे, उतार्यासारखी आहे. त्याला काय म्हणायचं, गद्य काव्य. म्हणजे ज्याच्यामध्ये श्लोक नाही आहेत, लिखाण आहे, उतारासारखं आहे, धड्यासारखं. मराठीतले जसे धडे असतात तसं असतं, त्याला म्हणतात गद्य काव्य. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 आहेत काव्य. कोणते कोणते, दशकुमार चरितम, त्याचे 8वा उच्छवास आहे, पूर्ण नाही आहे ते, 8वा उच्छवास आहे. त्याच्यानंतर शुकनासोपदेश नावाचं जे गद्यकाव्य आहे ते आहे. त्याच्यानंतर संशोधन प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा विषय निवडायचा आहे, त्याच्यावरती लघु शोध निबंध लिहायचा आहे. तो विषय निवडून म्हणजे तुम्ही ॲज अ रिसर्च स्टुडंट त्याचा अभ्यास करणार आणि तुम्ही एक प्रकारचं पुस्तक लिहिणार छोटंसं. ठीक आहे, वेगवेगळे 10 ते 12 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 20-25 पुस्तकं रेफर करावे लागतील त्यासाठी तुम्हाला. आणि तुमचा छान तो असा छोटासा लघुशोध निबंध तयार होणार. त्याला टाईप करावं लागणार आणि त्याच्या 3 प्रती तयार करावं लागतील. एक प्रत इथे सबमिट होणार, 2 प्रती इथे सबमिट होणार, 1 प्रती तुमच्याकडे राहणार. ठीक आहे, हे मोठं काम आहे. त्याच्या आतापासून तुम्हाला विचार करायचा आहे की विषय काय घ्यायचा आहे. विषयाला काहीच बंधन नाही आहे, कारण संस्कृत हा खूप मोठा विषय आहे, त्याचा आवाका खूप आहे, सगळ्या विषयांना तो रिलेट करतो. तुम्हाला कोणत्या विषयातलं काय काढायचं आहे, तुमचा इंटरेस्ट, तुमचा कल कशामध्ये आहे, तुमची आवड कशामध्ये आहे ते तुम्ही बघा. तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे, पुस्तकं अवेलेबल झाले पाहिजे, तो विषय तेवढा बनला पाहिजे की त्याच्यावरती लघुशोध निबंध तयार झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात बसतील तो विषय आपण त्याच प्रकल्पासाठी निवडणार. ठीक आहे, आणि मग आपण पाहिलं जो आपला विषय साहित्यशास्त्र, त्याच्यामध्ये काव्यप्रकाशचा 7वा उल्हासातली आपण पहिली कारिका पाहिली. त्याच्यात आपण पाहिलं प्रस्तावनेमध्ये पाहताना आपण बघितलं की काव्यप्रकाश जो आहे तो साहित्यशास्त्र विषय ग्रंथ आहे. साहित्यशास्त्र विषय ग्रंथांमधला तो प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे. मम्मट हे त्याचे रचनाकार आहेत. त्याच्यात एकूण 10 उल्हास आहेत, त्यापैकी आपल्याला अभ्यासायला 7वा आणि 8वा उल्हास आहे. 6व्या उल्हासापर्यंत काव्याचं स्वरूप वर्णन करण्यात आलेलं आहे. 7व्या उल्हासामध्ये काव्याचे दोष वर्णन करण्यात आलेले आहेत. मग आपण पाहिलं की जे दोष आहेत ते 3 आहेत सांगितलेले. तर पहिला जो दोष आहे तो रसहानी करणारा घटक आहे. दुसरा आहे रसपोषक वाच्यार्थ व्यंगार्थाला हानी पोहोचवणारा घटक. आणि तिसरा जो आहे रस व अर्थ दोघांचेही पोषक शब्द त्यांना हानी पोहोचवणारा घटक जो आहे ते 3 प्रकारचे दोष आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे पदाला हानी पोहोचवणारे म्हणजे तो तिसरा जो दोष होता त्याचे 16 प्रकार सांगितलेले आहे. त्याच्यामधला पहिला आपण पाहिलं श्रुतिकटू. त्याच्यात पाहिलं की शृंगार रसामध्ये जेव्हा कठोर रसयुक्त शब्द वापरले जातात तो श्रुतिकटू दोष होतो. त्यानंतर आपण पाहिले दुसरा दोष जो होता च्युत संस्कृती, व्याकरण विषयक जर दोष असेल तर त्याचं उदाहरण आपण पाहिलं की अनुनाथते, याच्यामध्ये आत्मनेपदी प्रयोग केलेला आहे की जो परस्मैपदी पाहिजे कारण की तो मागणी विषयक शब्द वापरलेला आहे, त्यामुळे तो च्युत संस्कृती दोष झाला. त्याच्यानंतर अप्रयुक्तम, त्यामध्ये जो श्लोक दिलेला आहे त्या श्लोकामध्ये याचं उदाहरण कसं आहे, यथा अयम डॅश 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 करून शेवटी लिहाल तुम्ही अथवा. या जो श्लोक आहे त्याच्यामध्ये दैवत हा शब्द पुल्लिंगी वापरलेला आहे. अमरकोशात जरी पुल्लिंग सांगितलेला आहे परंतु कुठल्याच कवीने तो पुल्लिंगात वापरलेला नाही आहे, म्हणून तो नपुंसकलिंगात असायला पाहिजे होता. तर अप्रयुक्तम नावाचा दोष त्याच्यामध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे, तर आता आपण इथे थांबू. पुढच्या पिरियडला आपण जे 4था दोष आहे तिथनं पुढचे दोष जे आहे 16 दोष आहे म्हणजे एक ते पाहणार. ठीक आहे, नमो नमः, पुनर्मिलामः.